नमस्कार मित्रमैत्रिणींनो. ज्ञान आणि शहाणपण या दोन गोष्टीमध्ये गोंधळ होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रत्येकालाच नाही जमत माणसं ओळखणं, कारण तराजू फक्त वजन करू शकतो, क्वालिटी नाही ओळखू शकत. आयुष्यात बदल हा गरजेचाच आहे. त्यातूनच आपल्याला मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून बरंच काही शिकता येतं. तेव्हा जे अनुभव येत आहेत त्यातून मात्र नक्कीच स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. यशाचे नियम तेव्हाच काम करतात जेव्हा तुम्ही प्रयत्न सुरू करता. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो. मग तो आधाराचा शब्द असो किंवा अडचणीच्या वेळी दिलेल्या मदतीचा हात असो. जगण्यातलं जग आणि स्वप्नातील जग यांचा ताळमेळ कधी बसत नाही आणि म्हणूनच सुखाची आसही कधी सुटत नाही. यशाचे नियम तेव्हाच काम करतात जेव्हा तुम्ही प्रयत्न सुरू करता. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो. मग तो आधाराचा शब्द असो किंवा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात असो. जगण्यातलं जग आणि स्वप्नातील जग यांचा ताळमेळ कधी बसत नाही आणि म्हणूनच सुखाची आसही कधीच सुटत नाही. तेव्हा सुख आणि दुःख यांचा मेळ घालण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि पुढे चालत राहा. यश मिळेल. देवाकडून लाखांची अपेक्षा करणारा माणूस मंदिरात गेल्यावर मात्र खिशातलं नाणं शोधायला सुरुवात करतो. जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि मग तासनतास देवपूजा जपमाळ करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात, ही जगातली खूप मोठी अंधश्रद्धा आहे. आपल्या कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी यांच्यामधील कालावधी कमी करायला शिकणं म्हणजे सर्वात मोठं कौशल्य हस्तगत करण्यासारखं आहे. कठोर परिश्रमाचं मूल्य हे कठोर परिश्रम करूनच समजत असतं. आयुष्यात सर्वात मोठी चूक तीच असते, ती म्हणजे झालेल्या चुकांपासून आपण कधीच बोध घेत नसतो. आपल्या कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी यांच्यामधील कालावधी कमी करायला शिकणं म्हणजे सर्वात मोठं कौशल्य हस्तगत करण्यासारखं आहे. कठोर परिश्रमाचं मूल्य हे कठोर परिश्रम करून घेतल्यानंतरच समजतं. आयुष्यात सर्वात मोठी चूक तीच असते, ती म्हणजे झालेल्या चुकांमधून आपण काहीही बोध घेत नाही आणि जीवन जगत राहतो. रंग बदलणाऱ्या माणसात राहणं म्हणजे दररोज होळी खेळण्यासारखं आहे. बुद्धिमान व्यक्तीच्या वाटेला पराभव तेव्हाच येतो, जेव्हा पैशांच्या जोरावर गाढवं पुढे जातात. समुद्रामध्ये कितीही साखर टाकली तरी तो काय गोड होणार नाही. तसंच मतलबी लोकांना कितीही आपलं करून बघा, ते कधीच तुमचे होणार नाहीत. तेव्हा त्यांना आपलं करण्याचा प्रयत्न करत वेळ वाया घालवू नका. अडाणी लोकांमुळे आज आपली संस्कृती टिकून आहे, नाहीतर शिकलेली लोक रामराम म्हणायला पण लाजतायत. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, मात्र सुखानं जगणं नक्कीच आपल्या हातात आहे. मुखवटं घालून माणसं जमवता येतात, पण ती माणसं कमवता येत नाहीत. तेव्हा खोटे मुखवटे घालून माणसं जमवण्यापेक्षा दोनच हक्काची माणसं कमवा, जेणेकरून ती माणसं तुमच्या सुखदुःखामध्ये आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील. दुसऱ्यांच्या चुकांवर PhD करून वेळ वाया घालवत बसण्यापेक्षा स्वतःच्या मानसिकतेवर ग्रॅज्युएशन केलेलं कधीही बरं असतं. जबाबदारी ही श्वासासारखी असते. एक सोडली की जगण्यासाठी दुसरी स्वीकारावीच लागते. एकदा का माणसं ओळखायला शिकला की आपोआपच एकटं राहायला आपल्याला आवडू लागतं. जे दुसऱ्याच्या यशाकडे बघून जळतात ते जीवनात कधीच काही करू शकत नाहीत. कारण काही कर्म करण्यासाठी प्रथम स्वतःकडेही लक्ष असावं लागतं. यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण केलं तर त्यात देवापेक्षा त्यांच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असतो. तेव्हा नियोजन करा, यश मिळेल. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्कांची किंवा महत्त्वाची, पण ती कधीही न बदलणारी असावी. घड्याळाच्या गजरांपेक्षा ज्याला जबाबदारीने जाग येते ती माणसं आयुष्यात योग्य दिशेने पावले टाकत असतात. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका. काही निर्णय तुमच्या बुद्धीलाही घेऊ द्या, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. जो हक्कानं बोलतो त्यास प्रत्युत्तर देऊ नका, मात्र जो हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर होऊ नका. कारण हक्कानं बोलणारा तुम्हाला जीव लावतो आणि तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो.
फक्त या दोन्हीतला फरक समजून घ्या आणि योग्य ते काम करण्याचा नक्की प्रयत्न करत राहा. स्वतःच्या आत असलेल्या कलेचा कधीच गर्व करू नका. कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच वजनामुळे तळाला जातो. प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त 2 वेळीच समजते. एक म्हणजे ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा गमावल्यानंतर मधल्या काळात तिची किंमत कळत नाही. कॅमेरासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणं गरजेचं असतं, जवळचं आणि लांबचं समजण्यासाठी. आज जर तुम्ही एखाद्याला दुखावलं असेल, त्याचा अनादर केला असेल, कोणाच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला असेल, तर तेच कर्म भविष्यात तुमची वाट पाहत असतं आणि कदाचित त्याच कर्माचं तुम्हाला प्रतिफळही मिळतं. ज्याचे जसे चरित्र असतं त्याचं तसेच मित्र असतात. शुद्धता तर विचारांमध्ये असते. माणूस कुठे पवित्र असतो. फुलात सुद्धा किडे असतात. दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगलं बघा. माणसात सुद्धा तुम्हाला एक दिवस नक्कीच देव सापडतो. अडाणी माणूस यशस्वी झाला की सुशिक्षित माणूस दुखावतो आणि हे विसरतो. यश हे शिक्षणावर अवलंबून नसून त्यासाठी कर्तृत्व आवश्यक असतं. जिथे इतरांची निंदा केली जाते तिथे बसू नका, कारण तिथून तुम्ही उठल्यानंतर पुढचा नंबर हा तुमचाच असतो. आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्याच्या मनात सदैव घर करून जगणं हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे. तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यासोबत कसंही वागायचं लायसन्स मिळत नाही. तुमची आर्थिक श्रीमंती कितीही उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंचीसुद्धा महत्त्वाची आहे. हे कधीच विसरू नका. निसर्गसुद्धा कधीच उतत नाही, मातत नाही. अनेक फळांनी लकडलेले झाडसुद्धा वाकलेलं असतं. तेव्हा विनम्रता निसर्गाकडून शिका. विनाकारण गर्व करून जीवनामध्ये टेन्शन, पश्चाताप वाढवून घेऊ नका. दुसऱ्याची मदत करण्यासाठी कोणाकडे वेळ नसतो, परंतु दुसऱ्याच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांना वेळ असतो. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. असं म्हणतात की आपलं चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं. पण खरं सांगू का? आपण जेवढं जास्त चांगलं वागू, लोक तेवढाच आपला जास्त गैरफायदा घेतात. तेव्हा जास्तही चांगलं वागू नका, जेणेकरून तुमचा गैरफायदा घेतला जाईल आणि तुम्ही अडचणीमध्ये याल. माणसाच्या मनाचा आनंदीपणा हा परिस्थितीवर अवलंबून नसून तो त्याच्या मनाच्या भूमिकेवर अवलंबून असतो. आपली इच्छाशक्ती जर दांडगी असेल तर इतर सर्व शक्तींना पराभूत करण्याची ताकद तिच्यात असते. पुस्तकातील प्रश्नांपेक्षा आयुष्यातील प्रश्न सोडवायला जास्त पुरवणी घ्यावी लागते. तेव्हा आयुष्यात येणारे प्रश्न सोडवायचा नक्कीच प्रयत्न करा आणि पुढे चालत जा. एक दिवस नक्कीच तुम्हाला तुमचे प्रश्न सुटतील आणि तुम्ही अपेक्षित उंचीपर्यंत नक्कीच पोहोचलेला असाल. त्यासाठी काही गोष्टी सोडून देणं गरजेचं आहे. काही गोष्टींचा स्वीकार करणं गरजेचं आहे. तरच आपल्या आयुष्याचा बॅलन्स राखला जातो. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.